एनडीए सरकारचं खाते वाटप अखेर जाहीर झालंय। मोदींच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती ही भाजपकडेच ठेवण्यात आली आहेत। अमित शहा यांना पुन्हा केंद्रीय गृहमंत्री, राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री तर निर्मला सीतारामन यांना पुन्हा अर्थमंत्री बनवण्यात आलंय। तर नितीन गडकरी यांना रस्ते वाहतूक मंत्रालय आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय देण्यात आलंय। याआधीही मोदी मंत्रिमंडळात या मंत्र्यांकडे हीच खाती होती। जेडीयू रेल्वे मंत्रालयासाठी आग्रही असल्याचं बोललं जात होतं, मात्र रेल्वे मंत्रीपद भाजपने स्वतःकडेच ठेवलंय। तर शिवराज सिंह चौहान हे देशाचे कृषी मंत्री असतील। जितेन राम मांझी यांना सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्रीपद देण्यात आलंय। हे मंत्रालय गेल्या वेळेस नारायण राणे यांच्याकडे होतं। अमित शहांच्या खात्यांचं राज्यमंत्रीपद मुरलीधर मोहोळांना यांना देण्यात आलंय। तर रक्षा खडसेंना क्रीडा खात्याचं राज्यमंत्रीपद देण्यात आलंय। बिलकुल मी समाधानी नाही तर चांगला खुश आहे। चांगले पब्लिक रिलेटेड ज्याला आपण म्हणतो अशी दोन्ही खाती मला त्या ठिकाणी आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्यासाठी मिळालेली आहे, त्यामुळे मी खुश आहे। या काळामध्ये लोकांचं आयुर्वेदिककडे सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कल आहे। त्या माध्यमातून आम्हाला गोरगरिबांच्यापर्यंत त्या ठिकाणी सेवा करता येईल। कामच करायचे, जे काय काम दिलं जाईल ते प्रामाणिकपणे करणार आहे, त्याच्यामध्ये खूप वेळ देऊन करणार आहे आणि म्हणून आज ही दोन खाती मिळाली, दोन खात्यांमध्ये काम करायची संधी मिळते। एक तर आनंदाची गोष्ट की मुळात माननीय अमित भाई शहांचं सहकार खातं आहे, त्याच्यामध्ये मला काम करायची, त्यांच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायला मिळतं आहे। माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। एक तर नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ होतं, त्याला एक कामाला वेग मला निश्चितपणे आता या निमित्ताने देता येईल। पुरंदरचं आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लँड ॲक्विजिशन, इतर काही कायदेशीर किंवा तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यामध्ये काम करता येईल। पुण्याचं विमानतळाचे काही विषय आहेत ते मार्गी लावता येतील। असे खूप विषय करता येण्यासारखे मला असं वाटतं देशभरामध्ये।